सगळं काही ट्राय करून बघितलं, क्लासेस केले, पुस्तकं वाचली, न्यूजपेपर वाचले, इंग्लिश गाणी सुद्धा ऐकली, तरीही मला इंग्लिश बद्दल कॉन्फिडेंट वाटत नाही. इंग्लिश काय बुवा आपल्याला झेपणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही अनेक कोर्सेस केले असतील. काही जणांनी जोश स्किल्सच्या ऍपवर जे आपले 2 कोर्सेस आहेत, इंग्लिश सुरू पासून आणि स्पोकन इंग्लिश, यावर सुद्धा अभ्यास केला असेल. पण तरीही त्या कोर्स नंतरही तुम्हाला कदाचित कॉन्फिडंट वाटत नसेल. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलाय तर ते होणं शक्य नाहीये. बट एका हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये लेट्स अज्युम की कोर्सेस करून सुद्धा तुम्हाला इंग्लिश बद्दल कॉन्फिडंट वाटत नाहीये. आता अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, तर ह्याच्यासाठी सर्वात आधी आयडेंटिफाय करूया की प्रॉब्लेम कुठे येतोय. इतकं सर्व पाठांतर करून अभ्यास करून सुद्धा आपल्याला इंग्लिशमध्ये का कॉन्फिडंट नाही वाटत आहे. आधी ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया त्या प्रॉब्लेम्सना आणि त्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्याचं सोल्युशन बघूया. सर्वात पहिला प्रॉब्लेम हा होतो की कोणतीही भाषा पहिल्यांदा शिकताना आपण आपल्या मातृभाषेपासून त्या भाषेला ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो. वी ट्राय टू ट्रान्सलेट दॅट लँग्वेज फ्रॉम आवर मदर टंग. फॉर एक्झाम्पल, आपण मराठीमध्ये जशी एक वाक्यरचना करतो, इंग्लिशमध्ये सुद्धा आपण वाक्यरचना तशाच पद्धतीने जर करायला गेलो तर ऑब्व्हियसली तिथे आपण चुकणारच ना. आणि तिथे चुकलो किंवा तिथे आपण अडखळलो तर आपल्याला डाऊट येतो, आपल्याला अंडर कॉन्फिडेंट वाटतं. आणि हे होणं साहजिक आहे का. त्याचं ट्रान्सलेशन आपण तसंच्या तसंच जर यूज केलं इंग्लिशमध्ये तर चालतं. एखादं पूर्ण वाक्य असलं त्याला तसंच्या तसं जेव्हा आपण ट्रान्सलेट करायला जातो तर कधी कधी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ज्या वाक्यरचना आहेत त्या वेगळ्या पद्धतीने होतात, तर आपण त्यामुळे तसंच्या तसं ट्रान्सलेट नाही करू शकत. ओके, हे तर आपल्याला कळलंय. तर आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार. सोल्युशन हा आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा मराठीमध्ये बोलत आहात तर आधी मराठीमध्ये त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज करा की एक्झॅक्टली त्या सेंटेन्सचा अर्थ काय होत आहे आणि त्या अर्थाच्या बेसिसवर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. ओके, जसं मला जर बोलायचं आहे की अभिनेता सुबोध भावे यांची जोश टॉक खूप प्रेरणादायी आहे. हे जर मला इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर मी जर तशीच वाक्यरचना केली की सुबोध भावे हिज जोश टॉक व्हेरी मोटिवेटिंग इज, तर ते चुकीचं होणार ना. तर म्हणून तुम्हाला आधी फक्त अर्थ समजायचा आहे. तर सर्वात पहिला प्रॉब्लेम जो अवॉइड करायचा आहे की ट्रान्सलेशन तसंच्या तसं नाही करायचं. दुसरा पॉइंट, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. अनेक जण इंग्लिशला एक स्टेटस सिम्बॉल समजतात. अनेक जण असे असतात ज्यांना वाटतं की इंग्लिशमध्ये जो व्यक्ती बोलत आहे तो खूप हुशार आहे किंवा त्याचे विचार खूप महान असतील आणि तो अगदी आउट ऑफ द वर्ल्ड आहे. असं काहीही नसतं. कोणतीही भाषा तुम्हाला स्टेटस देऊ शकत नाही. आता काय होतं की हे स्टेटस सिम्बॉलचा पॉइंट डोक्यात ठेवल्यामुळे आपली भीती अजून वाढते इंग्लिशबद्दल. आपण जेव्हा विचार करतो आपण विचार करतो की अरे जर मी चुकीचं बोललो तर माझं असं होणार आणि जर बरोबर बोललो तर मला खूप वाहवाही मिळणार आहे. तर हे सगळं काही डोक्यातून काढून टाका. ह्या प्रॉब्लेमचा एकच सोल्युशन आहे की तुम्ही असा विचार करा की इंग्लिश भाषा तुम्ही स्वतःसाठी शिकत आहात. तुम्ही यासाठी शिकत आहात सो दॅट तुम्ही जास्त लोकांशी कम्युनिकेट करू शकाल. आपण सर्वात पहिला शब्द जो बोललो, आई जो बोललो, तो फक्त आईला एक हाक देण्यासाठी बोललो नाही का. तर कोणत्याही भाषेचा क्रक्स तोच आहे की आपल्याला एक कम्युनिकेशन करायचं आहे, एक संभाषण करायचं आहे, आपल्या मनातली गोष्ट सांगायची आहे आणि ते सांगण्यासाठी आपण इंग्लिश या भाषेचा उपयोग करत आहोत. स्टेटस सिम्बॉल आहे असं विसरून जा, ह्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. आणि तिसरा पॉइंट ह्याला लागूनच आहे की इंग्लिशला सुद्धा एखाद्या नॉर्मल भाषेसारखाच विचार करा. इंग्लिशला सुद्धा एका नॉर्मल कोणतीही दुसरी भाषा आहे तसाच कन्सिडर करा. महाराष्ट्रात प्रत्येक भागातली जी मराठी आहे ती वेगवेगळी असते. पुण्यातली मराठी वेगळी, मुंबईतली मराठी वेगळी, विदर्भातली मराठी वेगळी. बरोबर. विदर्भातला एखादा व्यक्ती जर मुंबईत आला तर त्याला मुंबईतली मराठी वेगळीच वाटणार. बरोबर. आणि तो त्याच्या मराठीत बोलला तर तो लोकांना सुद्धा जरा वेगळं वाटतात. पण ह्याचा अर्थ असा होतो का की त्याने त्याच्या पद्धतीने मराठीत बोलणं सोडून द्यावं. नाही ना. आपल्याला आपल्या आयडेंटिटीला पकडून ठेवायचं आहे. आपल्याला जे येतंय त्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. जसं मी सांगितलं, आपल्याला जे मत मांडायचं आहे त्यावर फोकस करायचं आहे आणि आपल्या स्टाईलमध्ये ते करायचं आहे. तर म्हणूनच इंग्लिश
तुम्हाला ज्या पद्धतीने येते असाच विचार करा की एक नवीन भाषा आपण शिकत आहोत सो दॅट संभाषण करू शकू. चौथी टिप, नेव्हर क्विट. क्विट करायचं नाही आपल्याला. व्हॉट्सअप फॉरवर्ड वगैरे येतात की चायनामध्ये ती लोक इंग्लिश बोलतात का, ती लोक तर त्यांच्या मातृभाषेला पकडून आहेत, तर तुम्हाला काय लाज वाटते इंग्लिश मध्ये बोलायची वगैरे. जसं मी आधीच्या पॉइंट मध्ये सुद्धा सांगितलं, आपण एखादी नवीन भाषा ह्यासाठी शिकत आहोत सो दॅट आपण जास्तीत जास्त लोकांशी त्या भाषेत सुद्धा बोलू शकू. आपल्याला आपली मातृभाषा विसरायची नाहीये. आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपण जी नवीन भाषा आहे, जी पूर्ण जगात जास्तीत जास्त बोलली जात आहे, त्या भाषेला सुद्धा शिकण्यात काय हरकत आहे. आपली मराठी भाषा ही तर आपल्याला माहितच आहे, त्याची तुलना तर कोणत्याही भाषेशी होऊ शकत नाही, पण भाषांमध्ये तुलना करायचीच कशाला. एखाद्या भाषेची जास्त गरज आहे, बाहेरच्या जगात जास्त गरज आहे, तुम्हाला तुमचं जे मत आहे ते जास्ती लोकांपर्यंत पोहोचवू शकता येईल, तर त्यात हरकतच काय आहे, नाही का. तर म्हणूनच तुम्हाला जेव्हा असे नेगेटिव्ह बाहेरून जेव्हा असे नेगेटिव्ह काही विचार यायला लागतात किंवा असे फॉरवर्ड वगैरे यायला लागतात, तर त्यांना इग्नोर करा. ह्या गोष्टींमुळे इंग्लिश शिकणं सोडून देणं हे चुकीचं असेल, कारण आजच्या जमान्यात पूर्ण जगामध्ये इंग्लिशचं महत्व किती वाढलंय हे तुम्हाला, मला, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ओके, तर म्हणूनच चौथी पॉइंट की बी परसिस्टंट. खंबीर राहा की तुम्हाला इंग्लिश शिकायचंच आहे आणि इंग्लिशवर प्रभुत्व मिळवायचंच आहे. पाचवा आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे डू इट युअर वे. तुमच्या पद्धतीने इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करा. अनेक जणांना हा प्रॉब्लेम मी फेस करताना बघितला आहे की ते दुसऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच फक्त इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणतीही नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. माझ्यासाठी कदाचित डिक्शनरी मधून शब्दांचा अर्थ शोधणं गुगलवरती शब्दांचा अर्थ शोधण्यापेक्षा जास्त इझी आहे, कारण मी लहानपणापासून ते करते. ओके, एखादी व्यक्ती आहे ज्याला मूवीज बघून जास्त इझिली इंग्लिश कळते, किंवा एखादी व्यक्ती आहे ज्याला इंग्लिश गाणी ऐकून त्याचं त्या भाषेवर प्रभुत्व वाढतंय. ओके, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. प्रत्येकाची पद्धत तुम्ही आजमावून बघा, पण तुम्हाला जे आवडते, जे तुम्हाला सर्वात जास्त इफेक्टिव्ह वाटतंय, त्याच पद्धतीने इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करा. त्यानेच तुमचा नफा होणार, तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही जर प्रत्येकाची स्टाईल कॉपी करायला गेलात तर तुमची स्टाईल उरणारच कुठे हो. आणि आपली स्टाईल खूप गरजेची असते, कोणत्याही फील्डमध्ये असो, कोणत्याही लाईफच्या कोणत्याही ऍस्पेक्ट मध्ये असो. आता सध्या आपण इंग्लिशच्या ऍस्पेक्ट बद्दल विचार करत आहोत, तर इथे सुद्धा तुमची स्टाईल तुम्हाला मेंटेन करायची आहे, बोलण्याची सुद्धा आणि शिकायची सुद्धा. ओके, सो विथ दीज 5 प्रॉब्लेम्स ज्या आज आपण सॉल्व्ह केले आहेत, आय होप की ह्या ज्या 5 अडथळा आहेत, ज्या प्रत्येक इंग्लिश शिकणाऱ्या व्यक्तीला येतातच, ह्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन तुम्हाला समजलं आहे आणि तुम्ही यांचा उपयोग तुमच्या दररोजच्या लाईफमध्ये करणार आहात, तुमच्या डेली लाईफमध्ये करणार आहात. दिस इज इट फ्रॉम माय एंड फॉर टुडे. अशा व्हिडिओसाठी फॉलो करा जोश टॉक्स मराठीला. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. Thank you and have a great day.